ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालंय। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्यावर पुण्यातल्या पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। बाबा आढाव केवळ ज्येष्ठ समाजसेवक नव्हते, तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते। त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचं संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केलं। त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे हमाल पंचायतीची स्थापना, ज्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामधल्या हमालांना संघटित केलं। यासोबतच जातीय भेदभावाविरोधात लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पाणवठा या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व केलं आणि समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। तर बाबा आढाव यांचं निधन झाल्याची बातमी मला वृत्तवाहिन्यांवरून नुकतीच कळलेली आहे। डॉक्टर बाबा आढाव यांच्या अनेक कार्यक्रमांना मी जात होते। विषमता निर्मूलन शिबिर असेल, एक गाव एक पाणवठा चळवळ असेल, त्याचबरोबर हमालांच्या संघटना, कष्टकऱ्यांच्या संघटना, महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक विचार, त्याचबरोबर सत्यशोधक महिला परिषद, अशा अनेक विषयांच्यामध्ये त्यांनी झालेल्या परिषदांमध्ये मी सहभागी झाले होते। विशेषतः मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं या आंदोलनात सुद्धा बाबा आढाव यांनी बराच काळ सहभागी ते होते। तो प्रश्न सुटेपर्यंत ते कायम लढण्याचा त्यांची भूमिका होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।